हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. तर सकाळीच मिस्टरांना वरीचा भात वगैरे बनवून दिलेला आहे. कपाट वगैरे एक हात फिरवून घेतला. नंतर इकडच्या टेबलवरचं रोजचंच आपलं एक व्यवस्थित हात फिरवून घेतला की मग बरं वाटतं. मग पुसून वगैरे सगळीकडून घेतलं. वरतून झाडू वगैरे मारून घेतला. कारण आज फक्त खिचडी बनवायची होती आणि त्यांना सकाळी वरीचा भात बनवून दिलाच होता आणि आमच्या तिघींच्यासाठी सुद्धा खिचडीच बनवायची होती. म्हणून म्हटलं की वेळ आहे तर मग थोडं एक्स्ट्रा साफसफाई करून घ्यावी. म्हणून सगळीकडून पुसून वगैरे घेतलं, सगळं स्वच्छ करून घेतलं आणि नंतर मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली. माझ्याकडं तर इथं मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही आहे. कारण माझं मंदिर खूप छोटं आहे आणि आणि खूप सारे देव होतील म्हणून मी काही घेतलीच नाही. पण गावाला माझ्याकडे माझ्या घरी खूप मोठी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे आहेत. आमच्या घरात माळकरी आहेत. माझे सासरे माळकरी आहेत. कारण माझे आजी सासरेसुद्धा माळकरी होते. त्यांचीच माळ माझ्या सासऱ्यांनी घातलेली आहे. तर ते सुद्धा माळकरी आहेत. मग खूप मोठे भक्त आहेत आमचे सासरे. ते पांडुरंगाला खूप मानतात. तर ते खूप मनापासून सगळे एकादशी वगैरे उपवास वगैरे असतंच त्यांचं. तर आता ही भाजी काल त्यांनी आणलेली आहे, त्यांच्या मित्रांनी दिलेली आहे. पण ती कोणती आहे तीच मला माहीत नाही अजून आणि ती कशी करतात हे सुद्धा माहीत नाही. म्हणून मी ती तशीच ठेवून दिली. म्हटलं की बघू, नंतर करू. साफ वगैरे तरी करून घेते. नंतर मोबाईलवर सर्च करून मग नंतर ती भाजी वगैरे बनवून घेईन. तर इकडं मस्त असे दही लावलेलं दूध गरम करून ठेवलं. ह्याच कढईमध्ये सकाळी मी वरीचा भात आहे तो त्यांना करून दिला होता आणि आता आमच्या तिघींच्यासाठी खिचडी बनवणार आहोत. तर खिचडी पण मस्त अशी एकदम तिखट झणझणीत करणार तरच खायला मजा येते आणि ह्यांना तिखट आवडत नाही. मग वरीचा भात त्यांना बनवून दिला होता. जास्त मिरची नव्हती, एकही मी मिरची नव्हती घातली वरीच्या भातामध्ये. असंच फक्त मीठ टाकून जरी दिलं तरी त्यांना चालतं. पण आम्हाला तिघींना थोडंसं तरी का होईना तिखट लागतं. तर त्यात शेंगदाण्याचं कूट आहे ते सकाळी करून ठेवलं होतं. तर तेच मी शेंगदाण्याचे आहेत भिजवलेले त्यात शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून घेतल्यानंतर मीठ वगैरे घालून घेतलं आणि मिरची आहे तर ती मी मिक्सरला लावून घेणार आहे. चांगल्या 4-5 मिरच्या तरी मिक्सरला आहेत त्या लावून नंतर त्याच्यात खिचडीमध्ये टाकणार आहे. त्यामुळे असं जरा छान वाटतं नाहीतर एकदम आळणी-आळणी अजिबात खायची इच्छा होत नाही. आधी शाबू नको खायला वाटतो. त्यात आणि पूर्ण आळणी असेल तर खायचीच इच्छा होत नाही. असंही आता दर शनिवारी ह्यांचा उपवास असतो. मग शाबू काही आम्ही बनवत नाही. वरीचाच भात असतो. पण ह्यावेळेस ह्या दोघी पण म्हटल्या ठीक आहे आम्ही खिचडी खातो म्हणून उपवास पकडतो म्हटल्या होत्या. म्हणून मग मी शाबू रात्री भिजत घातला होता. तर ह्याच्यात मी आता शेंगदाणे जे कुटले होते तर त्याच्यातच मी आता मिरच्या आहेत तर त्या बारीक करून घेते. आमचा उपवास आहे तिघींचं म्हणजे चौघींचा सुद्धा उपवास असल्यामुळे आज काही जास्त स्वयंपाकाची कटकट नव्हती. तर फक्त वरीचा भात आणि शाबू एवढंच बनवायचं होतं. तर इकडं मिरच्या वगैरे आहेत तर त्या मी मिक्सरला लावून घेणार आहे. अगदी 4-5 मिरच्या आहेत तर त्या मी लावून घेतलेल्या आहेत मिक्सरला. मस्त अशा आणि एकदम झणझणीत अशी खिचडी बनवलेली आहे. तर सकाळी ज्या कढईमध्ये मी वरीचा भात बनवला होता त्याच कढईमध्ये मी शाबू आहे तर तो बनवून घेणार आहे. तर आज आरूला सुट्टी आहे पण दिशाला सुट्टी नाही. तर दिशाच्या डब्यामध्ये सुद्धा आज खिचडीच देणार आहे. त्याच्या आधी म्हटलं शेंगदाणे थोडे आहेत तर ते भाजून घ्यावे. खारे शेंगदाणे खिचडीबरोबर खायला छान लागतात. मस्त असे खारे शेंगदाणे, दही आणि खिचडी. तर शेंगदाणे आहेत तर त्याआधी मी थोडेसे त्याच कढईमध्ये भाजून घेते. मस्त मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी शिंपडलं तर सगळ्या शेंगदाण्यांना सारखं मीठ आहे ते लागतं आणि छान लागतात मग. पण थोडी कढई ह्या नादात माझी ना काळी म्हणजे करपलीच आहे. कारण ऑलरेडी त्यात मी हे केलं होतं ना वरी त्यामुळे ती कढई करपलेली आहे. तर त्याच्यातच आता मी थोडं तेल टाकून घेणार आहे आणि खिचडी आहे तर ती बनवून घेणार आहे.
खूप दिवसानंतर मी खिचडी बनवते, कारण दर शनिवारी ह्यांचा उपवास असतो, पण वरीचाच भात असतो. खिचडी आता त्यांना नको असते म्हणून आम्ही खिचडी काही जास्त बनवत नाही, कारण त्यांचाच उपवास असतो. मग वरीचा भातच त्यांना आवडतो, तर तेच बनवत असते. तर आज आषाढी एकादशी होती, त्यामुळे म्हटल्या पोरी की त्यासुद्धा खिचडी खातील म्हणून मग शाबू रात्री भिजत घातले आणि खिचडी म्हटलं बनवून घेऊया. तर ह्याच्यात बटाटेसुद्धा टाकल्यावर छान लागतात, पण आरूला आवडत नाहीत आणि दिशालाही आवडत नाहीत. म्हणून मी बटाटासुद्धा टाकलेला नाही, फक्त शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि शाबू. मस्त एकदम वाफेवर अशी खिचडी आहे, तर ती मी बनवून घेतली मस्त अशी परतून वगैरे. नंतर झाकण ठेवून बारीक गॅसवर सुद्धा मस्त अशी खरपूस खिचडी आहे, तर ती बनवून घेतली होती. आणि शाबू वडे बनवायला तर दिशूला आवडत नाही, ह्यांना आवडत नाही, मलासुद्धा तेलकट जास्त आवडत नाही, फक्त आरूलाच आवडतं. मग तिच्या एकटी पुरते ती म्हटली नको मला, राहू दे, खिचडी मी खाईन. मग नाहीतर ते शाबू वडे खूप तेलकट होतात, मग आणि 1-2 कुठेतरी खाईल ती, पण बाकीची काही खाणार नाही. आणि ती म्हणते गरम गरम असेल तरच चांगलं लागतं. मग फक्त शाबूची खिचडी मस्त अशी गरम गरम, त्याबरोबर खारे शेंगदाणे आणि दही. तर आजचा मेनू आषाढी एकादशीचा हाच होता. तर मस्त असं झणझणीत असं एकदम तिखट असं साबुदाण्याची खिचडी मस्त अशी सुटसुटीत अगदी, आणि मोकळी मोकळी अशी खिचडी बनवून घेतली. दही रात्रीच लावलं होतं. तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.